सकाळ सगळ्यांना. मी चेतना स्वागत करते तुमचे माझ्या चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे माझी ओळख आणि संघर्ष. तर आज आहे मंडे आणि कालचं रुटीन तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. तर आज आहे इंग्लिशचा पेपर 10चा. तर मला जायचं आहे सुपरव्हिजनला. सकाळी 9-10लाच घरातून निघावं लागणार आहे आणि स्वराविराला दोघांना पण खूप ताप आहे. तर बघते मॅडमला विचारते की मला दुपारून सुट्टी द्या म्हणून, म्हणजे सुपरविजन झालं की मी घरी येण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि मी सकाळी 6:30 वाजेपासून सुटलेली आहे. त्यांचा टिफिन वगैरे बनवून दिला आणि आता इथे कणिक मोडून घेतलेली आहे. नंतर इथं बटाट्याची भाजी टाकून दिलेली आहे. स्वराविरा अजून झोपलेले आहेत, तर म्हटलं पटकन कामं करून घेते. आज आमच्या गावाकडे देव आहे होळीचे. खूप असे मोठे देव असतात आमच्याकडे, पण ह्या दोघी आजारी असल्यामुळे आम्हाला जाणं झालं नाही. तर आता पटकन देवपूजा करून घेते. माझा पण आवाज तुम्हाला चेंज झालेला दिसत असेल. तर आता पटकन देवपूजा वगैरे करून घेते. आंघोळ वगैरे करून झाली आहे आणि पटकन आवरून घेते, कारण लवकर जायचं आहे स्कूलमध्ये. आणि इतकं काल पण इतका थक्का जाणवत होता की खूपच आहे. आणि खरंच मुलं आजारी असताना त्यांना सोडून जायची इच्छाच होत नाही. आणि जॉब करणाऱ्या महिलांचं तर अशा वेळेस खूप अवघड होऊन जातं. तुम्ही समजू शकत असाल, जर जॉब करत असाल तर आज माझ्या मनाची परिस्थिती काय आहे. दोघींना पण इतका ताप आहे, अजिबात इच्छा नाही त्यांना सोडून जाण्याची. पण आता काय करू, मजबुरी आहे, जावंच लागणार आहे. कारण सुपरविजनला जर नाही म्हटलं तर प्रॉब्लेम येईल, त्याच्यासाठी मला जावंच लागणार आहे. पण मी होता होईल तोपर्यंत 2ला पेपर संपला की त्यांना मी म्हटली मला घ्यायला या म्हणून. तर मी आता थोडंसं सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्याच्यानंतर संध्याकाळी कशा प्रकारे होळी म्हणजे देवाचं आहे गावाकडे, तर त्याच्यामुळे आम्हाला पण इकडे तेच करून खायचं आहे, वडे वगैरे. तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेल. त्याच्यानंतर आमच्या इथं होळीची पूजा करायला जायचं आहे, तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल. तर व्हिडिओ स्किप न करता नक्कीच पूर्ण बघा. तर इथं मी करत होती देवपूजा. सकाळी उठल्याच्या नंतर सर्वात आधी देवपूजा करत असते मी आणि त्याच्यानंतर बाकी कामाला सुरुवात करत असते. हे बघा, आणि आमच्याकडे बिनमोसम बारिश सुरू झालेली आहे. हे बघा, आता उन्हाळा लागतोय आणि आमच्याकडे पाऊस येतोय. आता मला टेन्शन पडलं, आता 8 वाजून गेले. आता जर हा पाऊस नाही थांबला तर मी जायचं तर कसं, टेन्शन आलेलं आहे. बघूया बरं थांबतो का काय. तर कधी आजकाल असं झालेलं आहे, कधी पाऊस पडेल आणि कधी थंडी वाजेल आणि कधी ऊन पडेल, काही सांगताच येत नाही. त्याला बघूया बरं, थांबला तर जाऊया. आणि माझे थोडेसे कामं झाले आणि स्वरा आणि वीरा इथं झोपलेले आहेत. तोपर्यंत मी पोळ्या वगैरे करून घेत होती, कारण आता काही वेळातच स्वराविरा उठणार होत्या आणि दोघांना पण बरं नसल्यामुळे त्या खूप किरकिर करतायत आणि सारखं घेऊन बस म्हणते वीरा. त्याच्यामुळे मी पटपट इथं पोळ्या टाकून घेत होती. एका साईडला मी बटाट्याची भाजी करून झालेली होती माझी, जी तुम्हाला मी आधी दाखवलं. इथं आता स्वरा वीरा दोघं पण उठलेल्या होत्या आणि माझी तयारी झालेली होती. मला स्कूलमध्ये जायचं होतं, तर मी आता निघाले होते. चला, तर मी आता झाली रेडी आणि आता जाते स्कूलमध्ये. आणि ही साडी घातली आहे. ही साडी ॲक्च्युली मला अजिबात आवडत नाही, कारण ही साडी मला त्या नालायकची आठवण करून देते. तिने नेहमी सोबत ही साडी घेतलेली होती, त्याच्यामुळे मला ही साडी अजिबात आवडत नाही. चला, तर मग आता जाते स्कूलमध्ये. वेळ होऊन गेला खूप. चला, तर मग आता पटकन जाते. आणि संध्याकाळचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत. हे बघा, आता मला शाळेत जायचं आहे. गेलेले आहे स्कूल.
सोडूया पोरींना, कशी जाऊ बरं. तर बघा औषधं देते स्वराला विराला आणि मग निघते. वेळ झालाय 9:30 वाजून गेले. मला इतकं टेन्शन आलंय की खूपच. मी बघितलंच मला उशीर झालेला होता तर मी खूप धावपळीमध्ये निघाली होती स्कूलमध्ये आणि फायनली स्कूलमध्ये मी पोचले. 5 hours later. आणि आता मी जाते आहे घरी. आणि जसं की मी म्हटली होती की मी दुपारी येण्याचा प्रयत्न करेल तर मी मॅडमला विचारलं, त्यांनी मला सुट्टी दिली तर मी दुपारी आली होती. आणि स्वराविरा बघा कशी वाट बघत बसलेल्या होत्या. घरी आल्याच्या नंतर मग मी थोडासा आराम केला कारण 3 तास कंटिन्यू उभं राहिल्यामुळे माझे एवढे पाय दुखत होते की खूपच. तर नंतर मग मी संध्याकाळी होळी असल्यामुळे खीर करायची होती. आमच्या गावाकडे देव होती तर आणि एवढा जीव थकलाय माझा की खूपच. मलाच नाही कळत आहे मला काय झालेलं आहे. मला खूप थकवा जाणवतोय, सारखं थकल्यासारखं लागतं मला. एवढे हातपाय दुखतात नाही की खूपच. तर आता चहा ठेवलेला आहे. त्याच्यानंतर खीर बनवायची आहे तर तांदूळ भिजत घातलेले आहेत. खीर आणि पुऱ्या बनवायच्या आहेत आणि माझी सासू बनवणार आहे वडे, उडदाच्या डाळीचे वडे. तर आता चहा ठेवलेला आहे. आता चहा घेते, त्याच्यानंतर कणिक मळते आणि स्वयंपाक करते. त्याच्यानंतर मग होळीच्या पूजेला जाईल. तर ते सर्व रुटीन तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. चला तर मग आता लागते तयारीला. माझे कामं सुरू होते. चहा ठेवलेला होता मी आणि नंतर मग विरा आणि स्वरा खाली होत्या पण त्या मी असताना खाली अजिबात थांबत नाही तर त्या लगेच वरती येत होत्या. तर मग मी त्यांना घ्यायला गेली कारण विरा भरपूर वेळेस त्या पायऱ्यांवरून पडलेली आहे. तर आता त्यांना घेतलं मी. आणि आधी ही जी कडी ना ती वरती होती पण विरा आता ती उघडायला लागली होती तर मग त्यांनी ती साईडला बसवलेली होती. तर आता विरा आता काही घेत नाही पण स्वरा आणि मी चहा बिस्किट खाऊ. त्याच्यानंतर मग पुढच्या कामाला मी सुरुवात करणार आहे. चहा वगैरे झाला, थोडा वेळ बाहेर घेऊन थांबली त्यांना. आणि त्याच्यानंतर आले होते तिचे पप्पा. स्वराने त्यांना सांगितले होते कलर, तर ते कलर घेऊन आलेले होते. आणि स्कूलमध्ये त्यांच्या खूप अशी होळी खेळलेली होती तर पूर्ण कपडे त्यांनी कलरने भरवून आणलेले होते. आणि क्लासचे मुलं पण आलेले होते. तर नंतर मग स्वराचं खूप सुरू होतं तर मग ते स्वरा आणि विरासोबत सुद्धा थोडीशी होळी खेळले. आणि मी तर माझ्या कामामध्ये होती. मला पटकन स्वयंपाक करायचा होता कारण काय माहिती फेब्रुवारी महिना मार्च महिना लागला आणि पाऊस सुरू आहे, कंटिन्यू पाऊस सुरू आहे. तर हे बघा विरा कशी कलर लावते स्वराला. तर ट्युशनचे मुलं येत होते आणि मला त्यांची ट्युशन घेऊन प्लस स्वयंपाकसुद्धा करायचा होता. तर ते सरांसोबत होळी खेळत होते. तोपर्यंत पटकन म्हटलं चला आपण पुऱ्या तरी लाटून घेऊ, म्हणजे लाटून झाल्याच्या नंतर पटकन गरम गरम त्या तळता येतील. तर माझी इथं पटापट पुऱ्या लाटायची धावपळ सुरू होती. विराचं सुरू होतं. स्वराचं काही नाही पण विरा खूप मध्ये मध्ये आगाऊपणा करत राहते. तर तसं करत करत मी पूर्ण पुऱ्या लाटून घेतल्या. त्याच्यानंतर मग मी त्या तळून घेत होती. आणि नेमकं पुऱ्या तळून झालं आणि आमचा गॅस संपला. एका साईडला मी दूध गरम करायला ठेवलं होतं. म्हटलं आता दूध गरम झालं की खीर बनवू दुधाची. आणि तांदूळ नंतर ओलं नारळ याची खीर बनवायची होती मला. तर ते बनवू म्हटलं तोपर्यंत गॅस संपला. तर मी हे सामान काढून ठेवलेलं होतं. खोबरं, त्याच्यानंतर पिस्ता, जेवढं होतं तेवढंच टाकलं होतं मी. नंतर मग मी खाली घेऊन गेली ते सासूबाईकडे आणि मग त्यांच्या गॅसवर मी ते खीर बनवली आणि खूप छान झालेली होती. मी काही गेली नव्हती ह्यावेळेस होळी पूजेला कारण विराचे बघा तुम्ही हालत स्वराची तर कशी झाली आहे. मला तर बघू वाटत नाही माझ्या स्वराकडे. आणि विराला पण तसंच झालेलं आहे. एक दिवस स्वराची डेंजर असते तर आज विराची हालत खूप खराब आहे. तर दोघींना मी वाफ देत होती. डॉक्टरांनी दिवसातून 3 वेळेस त्यांना वाफ द्यायला सांगितली आहे. तर मी दोघींना पण वाफ देत होती. स्वराचं तर जास्तच तब्येत खराब झाली माझ्या.